यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेस हायकमांडला यश आल्याची माहिती आहे। नसीम खान यांना पक्षाकडून महाराष्ट्र स्टार प्रचारकपदी प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे। नसीम खान आज महाविकास आघाडीचा प्रचार करणार असल्याची माहिती समोर येते। तर अलिबागमध्ये उद्धव ठाकरे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यासोबत ते प्रचार करणार असल्याची माहिती आहे। नसीम खान यांना उमेदवारी दिलेली नव्हती आणि त्यामुळे ते नाराज होते आणि त्याचबरोबर ते राजीनामा देणार अशी चर्चा रंगलेली होती। पण काँग्रेस हायकमांडकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले, त्यांच्याशी बातचीत करण्यात आली आणि त्यानंतर आता काँग्रेस हायकमांडला नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात यश आल्याचं दिसतंय। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। विनोद, काय सांगाल? नसीम खान जे आतापर्यंत नाराज होते काँग्रेसच्या नेत्यांवर, त्यांची नाराजी दूर करण्यात यश आल्याचं दिसतंय आणि ते प्रचार सुद्धा करणार असल्याचं कळतंय, काय अपडेट्स? काँग्रेसचे नेते नसीम खान यांना उमेदवारी न दिल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात होतं आणि या प्रकरणामध्ये काँग्रेस पक्षाच्या हायकमांडाने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। नसीम खान यांना पुण्यामध्ये बोलून खुद्द राहुल गांधी यांनी त्याबाबतची विचारणा केली आणि त्यानंतर मात्र नसीम खान यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही केला आणि हायकमांडला नाराजी दूर करण्यात यश आलं आहे। नसीम खान आज अलिबाग येथे उद्धव ठाकरे यांच्यासोबत अलिबाग येथील लोकसभेचा प्रचार करणार आहेत आणि त्यांचं स्टार प्रचारक यादीमध्ये नाव नोंदवण्यात आलं आहे। त्यामुळे नसीम खान यांची नाराजी या ठिकाणी दूर झाली असल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। यामुळे नसीम खान पहिल्यांदाच पक्षाचा प्रचार करणार आहेत, महाविकास आघाडीचा प्रचार करणार आहेत आणि त्यासाठी आज पहिल्यांदाच अलिबाग येथे जाणार आहेत। निश्चितच विनोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या विषयीचे अपडेट आपण घेत राहूयात। तर अलिबागमध्ये उद्धव ठाकरे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यासोबत त्यांची सभा होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे या वेळेला आता नाराजी दूर झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा सभा घेत आहेत आरिफ नसीम खान हे सभेमध्ये सहभागी होत आहेत, ते काय बोलणार ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।